2 मिनिटं माझं काय म्हणणं आमचं म्हणणं ऑलरेडी मानलेलंच ना आणि ऑलरेडी आम्ही भेटायला काय असेल भेटायचं काय अडचण पाणी दिलं ही पद्धत नाही ना. चोर उचटके सगळे खुल्यावर फिरून राहिले आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो तर तुम्ही आमच्यावरच असं बरोबर नाही. शेतकऱ्याला न्याय मागणं चुकीचं आहे का? मग ही कोणती पद्धत तुमची? ज्यांना अटक करायची ते खुल्या माथा कॉलर टाईट करून फिरू राहिले सगळे 2 नंबरवाले खुल्या फिरून राहिले. ज्यांचे धंदे ज्यांच्यावर कारवाया प्रस्तावित आहेत ते फिरून राहिले आणि आमच्या सरकारवर काय करता कारवाई करून गरीब लोकांवर शेतकऱ्यांवर? ही पद्धत नाही ना. एका बाजूला तुम्ही आमच्याशी गोड बोलता दुसऱ्या बाजूला आमच्या घरी धाडी टाकता हे चुकीचं आहे ना. सोयाबीनला भाव मागणं कापसा भाव मागणं हा गुन्हा आहे का? तुम्ही पोलीस जरी असले तरी तुम्ही पण शेतकरी ना. तुमच्या घरी शेती आहे का नाही? आणि अशा पद्धतीने आंदोलन दडपायचा प्रयत्न जर सरकार तुमच्या माध्यमातून करणार असेल तर लक्षात ठेवा दडपणार नाही. महाराष्ट्र पूर्ण रस्त्यावरील तुम्हाला मी सांगून देतो. तुम्हाला वाटत असेल आमची ताकद काही नाही किंवा हे काय फालतू लोक हे आमदार खासदार नाही यायचं कोणी ऐकतं. तुम्हाला मी दाव्यानं सांगतो महाराष्ट्रातले लोक रस्त्यावर उतरते. तुम्हाला एवढं सोपं वाटतं का? चर्चा करून तुम्ही करा ना काही गोष्टी. तुम्ही सरकारला सांगा की बाबा याचा प्रश्न सोडवला पाहिजे, यांची मीटिंग लावली पाहिजे, यांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. असं आंदोलन दडपणे ना आंदोलन दाबून टाकणे हा थोडी त्याचा अर्थ पर्याय. आम्ही चोर आहे उचकते आहे का आमचे वरली धंदे का मटके धंदे का आमचे ड्रगचे धंदे का आमची काही पार्टनरशिप आहे का आम्ही काही 2 नंबर करतो? काहीच करत नाही आम्ही. तर सोयाबीनला भाव कापसाला भाव मागणं दुष्काळ जाहीर करा म्हणणं नुकसान भरपाई मागणार आणि आम्हाला जर साहेब स्टंट करायचं असतं ना आम्ही 5 जण जाऊन कधीच करून आलो असतो. आमचा हेतू तो असा नाही. आमचा हेतू लोकांना न्याय मिळणं ही आमची अपेक्षा. तुम्ही अशा पद्धतीने एकदम तुम्हाला चालावं लागतं तुम्हाला बसावं लागतं हे म्हणणं अगदी घेईल. गुन्हा काय आमचा? गुन्हा काय गुन्हा काय आमचा ते सांगा. आम्ही काही चोरी केली दरोडा टाकला गुन्हा केला कोणाला मारलं काय केलं आम्ही? मंत्रालय आमचं आहे आम्ही मंत्रालयात जाणार आहे. इतकी सरळ साधी सुस्पष्ट भूमिका आमची आहे. सरकार जर न्याय देणार नसेल तर सरकारच्या विरोधात भांडणं दबावट तयार करणं हे आमचं कामच आहे. चळवळी करणार लोकांचं. तुम्ही आता जी आमच्यावर कारवाई करायला निघालेले किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आले सगळे घराला घरावर टाकून बसले याचं काय तुम्हाला असं वाटतं लोकांमध्ये खूप चांगलं परसेप्शन नाही? कायदा काय सांगतो? कायदा सांगतो चोरांना मोकळं सोडा, वरली मटक्यावाल्यांना मोकळं सोडा, 2 नंबरवाल्यांना मोकळं सोडा आणि सामान्य शेतकरी जे आंदोलन करणारे आहेत न्याय मागणारे त्यांना तुरुंगात टाका असं कायदा सांगतो का? अशी कोणती पद्धत आहे? त्या दिवशी मोर्चा निघाला तर रस्त्यावर तर जेसीबी तुम्ही हटवले नाही. रस्त्यात सगळे वाहन तसे होते. ऍक्सिडेंट झाला असता काही झालं असतं हे आपल्या लोकांचं काम आहे. अशी पद्धत आहे का? इतकं बायस नका होतं सर. हा सर सर जेवण करता माझ्या आम्ही सोबतच जेवण करत बाजूला ते जेवण झालं की हो सर जेवण करते चपाती नाही बाजूला जेवण करत दाखवू का व्हिडिओ? हो व्हिडिओ कॉल करत दाखव मी जेवण करून आलो. काय इमेज राहील सरकारची काय इमेज राहील खात्याची जर अशा पद्धतीने तुम्ही वाढणार असाल? म्हणजे तुम्हाला सरकारला आमच्या प्रश्नाची काही घेणं नाही. आम्ही लोक मेलोच चालतो. तुम्हाला आम्हाला अटक करणे आणि तुम्हाला राष्ट्रपती पारितोषिक मिळवणे. चर्चेतून अनेक गोष्टी होऊ शकतात ना. कारवाई करूनच काय राष्ट्रपती पारितोषिक मिळतं? ज्यांच्यावर करायचे ते खुल्याच देतात. का आमच्याबद्दल तुमच्या मनात एवढा राग आहे काही कळत नाही?
त्या दिवशी पण तुमची भूमिका बघायचीच होती ना. मोर्चाच्या दिवशी एक 2-3 अधिकारी सोडले तर तुमची भूमिका जेसीबी रस्त्यात उभे राहू द्या, गाड्या रस्त्यात उभे राहू द्या. 200 लोकांचा जरी मोर्चा असला तरी पोलीस ट्रॅफिक हटवत असतात बाजूला. तुम्ही हजारो शेतकरी कुठल्या उतरले, इथं जेसीबी चालू आहे मातीवर, तिथं जेसीबी चालू आहे, रस्त्यात जेसीबी, आम्हाला हटवायला लावले. सरकारी काम चालू होतं. सरकारी काम होतं का प्रायव्हेट काम होतं? प्रायव्हेट कामाचं जेसीबी सुरू होतं. तर त्यासाठी ट्रॅफिक वेगळी होते. तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे ना सगळं. तुम्ही या भागाचे ठाणेदार आहात, तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे. आजपर्यंत आम्ही बोललो नाही, पण आम्ही बोलणार आता इथून. सत्याची न्यायाची बाजू असते की नाही, ती मोगलाई लागल्यासारखं नका करू. आता काय तुमचं म्हणणं आहे? मंत्रालयात जायचं नाही तर आम्हाला अटक करून तुरुंगात टाका. किती दिवस टाकसान तुरुंगात तुम्ही आम्हाला? काहीच नाही. तुम्हाला गोड बोलून आम्हाला घेऊन जायचंय आणि अटक करायची आहे. मी सुद्धा काहीच करणार. अहो, तुम्ही करणार नाही म्हणजे तुमचं मन मैदान काय आहे? मी काहीच करणार नाही ना. माझं काहीच नाही. मी त्या कागदावर कोरही पाडणार नाही. फक्त मी तुम्हाला तिथपर्यंत देणार नाही. तुमचं चांगलं आहे ना ते. मी काही करणार नाही, पण तुम्हाला मला घेऊन जायचंय बा आणि अटक करायची आहे. तुम्ही किती दिवस तुरुंगात टाकणार मला? तुम्ही मागे प्रयत्न केला, किती दिवस राहिला आम्ही तुरुंगात? आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुरुंगात टाकू हे दबणार आहे आंदोलन? हे आंदोलन मोठं होणार तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. तुम्हाला जसं वाटतं ना, जसं ते जरांगे पाटील चांगलं आलं ना सरकारच्या, तसं शेतकरी सुद्धा महाराष्ट्रातला खवळलेला आहे. तुम्हाला दिसून जाईल. एकट्या रविकांत तुपकेला आठ टाकसाल, किती लोकांना आठ टाकसाल तुम्ही? नाही, आणि यावेळेस तुम्ही सांगून चालले की आम्ही चाललो मंत्रालयावर, न सांगता गेले की आणि आम्हाला जर दगा फटका करायचा असता तर सांगून नसतो गेलो आम्ही. सांगून गेलेच नसते ना. म्हणजे खुलेआम अवैध धंदे सुरू आहे, गुंडागर्दी सुरू आहे, गुन्हेगारी सुरू आहे, ते राहिले बाजूला. पोलिसांचे वॉरंट आहे, ते वॉरंट राहिले लोक बाजूला. एवढ्या सुरक्षित आहे. ठक्कर साहेब, तुमच्या माहितीसाठी तुम्ही भावना जाणून घ्या विराट रेटच्या. तुम्हाला न ओळखणाऱ्या लोकांना भेटा. इतका रोष आहे लोकांचा, सामान्य माणसांचा. 9च्या नंतर महिला बाहेर पडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही आमच्या सरकारवर कारवाई करता. आम्ही काही कारवाईला घाबरणार लोक नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. पण उद्या काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही महाराष्ट्रामध्ये, एवढं तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला तर वाटतं की आम्हाला अटक केल्यावर काय ते शिंदे गटाचा मुख्यमंत्री का तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार देतो आणि दुसऱ्याच महिन्यात तुमचं प्रमोशन करतो? तुमच्यावर शिक्का आहे, सगळ्या शहरात चर्चा आहे. तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे ठाणेदार आहात. सत्ता बदलत असते, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. आम्हाला सरकार कोणाचाही मतलब नाही. आम्ही 20 वर्षाला चळवळीत काम करतो. अशा पद्धतीने वागणारे अधिकारी आम्ही पण आमच्या आयुष्यात पाहिजे. त्या पोलीस स्टेशन समोर बोर्ड लावा लागेल आम्हाला, या पक्षाचे स्पेशल ठाणेदार, यांचे राईट हँड. तुमचे कर्मचारी तुमच्या समोर बोलत नसतील, साथीत काय बोलतात जरा घ्या आला त्यांचा. तुम्हाला काय चर्चा करायची मला शोध करा. नाही काय याला अटक करा. काय घेऊन या म्हणजे काय चर्चा करायची? चर्चा करायची असेल ते प्रश्न सोडून आले का आमचे? सोयाबीन कापसाचा प्रश्न त्यांच्या हाती का? त्यांनी सरकारशी बोलावून आमचा प्रश्न सोडवा. काय तुम्ही सांगा त्यांना. आता एवढं खुल्या 50,000 लोकांनी सांगितलं, आम्ही 1000 लोकांमध्ये सांगितलं. त्यांच्या मते ते 2,000 लोक ते काय म्हणतात जाऊ द्या. ते एका विशिष्ट पक्षाच्या प्रेमात आहे, त्यामुळे त्या आपलं काही चांगलं दिसणार नाही, ते सोडून द्या. आपण काही शेतकऱ्यांनी काही म्हटलं तरी तुम्ही ते एका विशिष्ट लोकांच्या याच्यात असल्यामुळे इन्फ्लुएन्स खाली तुम्हाला सगळं पिवळं दिसणार. तो काही पाहत नाही. तर संतप्त भावना आहेत लोकांच्या, त्या समजून घेतल्या पाहिजे. शेवटी शेतकरी पण आपलेच आहेत आणि ते आत्महत्येच्या दारात उभे आहेत. फक्त आमच्यावर कारवाई करणं म्हणजे काही त्याला हे आहे का?
सरकारलाच हे आंदोलन चिघळवायचं असेल तर चिघळू द्यावं, आमचं काही म्हणणं नाही. इथं महिलांना सुरक्षेची गरज आहे, शहरामध्ये धंदे बंद करणं गरजेचे आहे. सगळं असताना तुम्ही मी तुम्हाला म्हटलं आल्या माझी आंघोळ बाकी मला झोप बाकी नाही तुम्ही तसेच खाली या, तुम्ही तसेच खाली या. म्हणजे आम्हाला त्रास दिला म्हणजे तुम्हाला एकदम चांगली झोप लागते का संध्याकाळी? असू दे, आनंद मिळतो काय? मानवता माझी गोष्ट आहे की नाही? तुम्ही बी वर्दीच्या आत माणसंच आहे ना, ही पण तुमची भूमिका नाही. चेअर दे, चेअर दे. नाही इकडून बसते, चेअर दे ना साहेबांना. नाही बसते, नाही इकडून बसते. चेअर घे, चेअर घे, चेअर घे. या. चेअर ठेव ना. इकडे दे, इथे चेअर, इथे टाकणं चेअर. बस. तुम्हाला काल सांगितलं घेऊन जा. येऊन ना, म्हणजे आम्ही कुठं नाही म्हटलं तुम्हाला. मी काल तुम्हाला होच म्हटलं चर्चा करायच्या बाबतीतलं, आम्ही कुठं नाही म्हटलं. मग आजही तेच बोलत ते तुम्ही अटक करायला आले आम्हाला माहिती नाही. आम्हाला काय ते खेळ पोलिसांच्या कळत नाही. माझं काय म्हणणं आहे, आम्ही काय चोर उचक केले सर. आम्ही सामान्य शेतकरी आहोत, आमची मागणी रास्त आहे. आम्हाला मालाला भाव मागणं, दुष्काळ जाहीर करून मदत मागणं. आणि आम्हाला अटक करून काय काय फार मोठं सरकारला बक्षीस मिळणार आहे का, अधिकाऱ्यांना मिळणार आहे? काहीच होणार नाही. असं नाही. तो काय विषय नाही. आता ही असं नाही. माझं काय म्हणणं आहे की सामान्य माणसाचा आवाज दाबायचा, शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा, आंदोलन मोडून काढायचं. मी यांना सांगितलं या शहरामध्ये खुल्या मोरल्या मटके ड्रग्ज प्रचंड प्रमाणे सगळ्या नागरिकांच्या तक्रारी. नुसतं त्या प्रश्नावर पण 1000 लोकांना मोर्चा निघू शकतो. ते सगळे ज्यांच्यावर कारवाई प्रस्तावित ते खुल्याम फिरतात आणि आमच्यासारखे सामान्य लोक आम्ही न्याय मागायची भूमिका घेतो तर आमच्यावर कारवाई करतो. पण आम्ही काही चोरून चपाटून नाही चाललो मंत्रालयात, आम्ही खुल्यामच चाललो. आम्ही जाहीर भूमिका घेतलेली. परंतु आम्हालाही प्रतिबंधकारक करावंच लागतं. नाही पण ही अशी थोडी पद्धत आहे साहेब. उलट तुम्ही सरकारला सांगितलं पाहिजे ना, या लोकांच्या भावना संतप्त आहेत. आम्ही तर आमचा अहवाल पाठवून दिला ना. पण आमच्यावर कारवाई करून काय मिळणार आहे? मोर्चाचा आपल्या जिल्ह्यात आणि आम्हाला जर काय असं चोरून करायचं असतं तर आम्ही पहिल्या दिवशी निघून गेलो. आताही तोच अहवाल जाणार आहे. परत मला काय म्हणायचं साहेब, उलट आम्ही खुल्यामच करतोय ना. सर्व गोष्टी तुमचे जे परिपक्व झालेल्या असतात, जे लोकांना आव्हान केलेलं असतं, तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं असतं, कलेक्टरला निवेदन दिलेलं असतं, ते सर्व आम्ही मध्यस्थीवर केलं असतो. तुम्ही सरकारच्या वतीने केली, तुम्ही सरकारच्या वतीने आहात केलं. पण सरकारनं भूमिका घेतली पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूने, असं आमची भूमिका, असं आमचं म्हणणं आहे. आमची भूमिका आमचा आवाज दाबणं, आम्हाला अटक करणं, तुरुंगात टाकणं किंवा आम्हाला दाबून ठेवणं, यानं थोडीच काही लोकांमध्ये सरकारची प्रतिमा चांगली होणार आहे. आणि आज गावागावामध्ये परिस्थिती वाईट आहे साहेब. असं कशी भूमिका घेता तुम्ही? शेवटी तुम्ही वरतीच्या आत माणसंच आहे ना. एक तुमचा अंतर्मनाला तुम्ही 2 मिनिटं डोळे लावून शांत झोपताना विचार करा की बाबा हे लोक करतात ते चुकीचं आहे का बरोबर आहे. आज गावात प्यायला पाणी नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. आम्हाला सत्याग्रह करणं, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे साहेब तो.
आणि मंत्रालय काय मंत्र्यांच्या घरचे प्रॉपर्टी आहे का ती आमची प्रॉपर्टी, आमच्या टॅक्स पे मधून पैसा जातो तिथं, त्यामुळे आम्ही जाणारच तिथं. आमची भूमिका काय चुकीची नाही. आणि कोणत्या कायद्यात आहे की मंत्रालयात सामान्य माणसाने जाऊ नये? जाऊ नये. सामान्य माणसं मंत्रालयात जातात. असं कोणताच कायदा मंत्रालयात बंद जाण्यापासून थोडंच रोखू शकतो आपण कोण करू. मंत्रालय आमच्या कष्टावर, आमच्या कामावर, सामान्य माणसाच्या टॅक्स पे मधून हे सगळं चालतं. मंत्र्यांच्या एसीचा खर्च सुद्धा आमच्या पैशातून चालतो. मग जी धोरणं ठरवणारी माणसं आहे ती जर आमच्या बाजूने वागणार नसतील तर आम्हाला तर आमची बाजू मांडावीच लागेल ना तिथे जाऊन. आमची काय भूमिका चुकीची आहे? आम्हाला अटक करून त्याच्यातून काय साध्य होणार? असे तुमचा मेसेज जो आहे आणि तुमचा संघर्ष जो आहे, नाही मॅसेज मला सांगायचं मॅसेजनं सरकार ऐकलं असतं तर मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला चर्चेला बोलवलं असतं. पोलिसांना काय आपली कारवाई करावी लागते. नाही, तुम्हाला जरी कारवाई करावी लागते ते शेवटी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, जिल्ह्यातले सगळ्या बाकीचा प्रश्न आहे. हे तर तुम्हाला माहित असतं ना सगळ्या गोष्टी. ते सर्वसामान्य संघर्ष तर तुमचा आमचा आहे. तसं आता समोरासमोर तर तुम्ही आम्ही ना. संरक्षण करणं जबाबदारी घातली. हो, आमचं काय करू. हे चोर लोकांचं उद्या संरक्षण. मुंबईत टिकीत पैसे टाकून आणते, करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या चालल्या, 2 नंबरचे धंदे, सगळ्याची पार्टनरशिप आहे. असं नाही सर. तुम्ही काय मला आता अटक करून जेलमध्ये टाकणार आहे का? पाहून आपण चर्चा करू. काय जेलमध्ये इथून गोड बोलून न्यायचं आम्हाला आणि तिकडं जेलमध्ये टाकून द्यायचं, अशी भूमिका आहे. आणि असं तुम्ही अंधारात ठेवून जर आमच्यावर कारवाई करणार असाल किंवा आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असाल, महाराष्ट्रातला शेतकरी मी तुम्हाला सांगतो, तो जितकं तुम्हाला आपल्याला सोपं वाटतं तेवढं सोपा विषय नाहीये. उद्या काही लोक रस्त्यावर उतरले, कुठं उत्स्फूर्त आंदोलन झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्या पद्धतीनं तुम्ही हँडलिंग करताय ही मुळातच चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. उलट तुम्ही आम्हाला सरकारसोबत चर्चा करून आम्हाला सांगायला पाहिजे की यांचा प्रश्न सोडवावा किंवा याच्यात मार्ग काढा. ही भूमिका आपली पाहिजे. त्यांच्या स्तरावर मग करता येतं थांबा ना. आमच्या अजून वेळ अवधी आमच्या आंदोलनाला. पण आपल्याला काही मेसेज माझं हे बी म्हणतो तुम्ही, हे बी म्हणतो तुम्ही. माझं काय म्हणणं आहे, आम्ही कधी निघणार आहे? 28 तारखेला. 27 पर्यंत आपण वाट पाहू शकतो ना. 28च्या सकाळपर्यंत अडचण काय? तुम्ही आजची तारीख किती? 25 आहे ना. आजच तुम्ही आम्हाला कसं काय घेऊन चालले? अजून सरकारला 4 दिवसाचा अवधी आहे ना. परंतु आमचा पण अहवाल जाऊ. मग मी लागतो त्या अहवालात, तुम्ही पाठवून द्या तुमचा अहवाल. मी कशाला पाहिजे तुमच्या अहवाला? आम्ही काय उपाय तुम्हाला सरकारला सांगायचं की आम्ही रविकांत तुपकरला अटक केली, बंदोबस्त करून आणलं, ताब्यात घेतलं 50 पोलीस नेऊन आणि मुसक्या आवडून त्याला आम्ही आणलं. मी आलोच काय पद्धत तुमची? काय म्हणताय काटकर साहेब? तुम्ही जरा प्रतिक्रिया घ्यावं लोकांच्या शहरातल्या. तुम्हाला वाटतं सत्ताधारी तुमच्या पाठीचे, तुमचं कोणी वाकडे करून शकत नाही. हे 2 नंबरचे धंदे बंद करा शहरातले. किती रोष आहे लोकांचा तुमच्या याच्याबद्दल. एक माणूस या शहरातला चांगला म्हणत नाही. 9 नंतर महिला दाखवा सुरक्षित बाहेर निघालेली मग तुम्ही. हे बुलढाणा शहर कल्चर लोकांचं शहर. काय पद्धत आणि काय वागणं. तुम्हाला मग तुरुंगात टाकायचंय. ते तेवढी पुढची दिशा करून ठरवू. आता आपण बसू, चर्चा करू. तुम्ही म्हणायचं, यांनी म्हणायचं साहेब ठरवतील, तुम्ही म्हणायचं वरचे साहेब ठरवतील, वरचे साहेब म्हणाल ते सरकार ठरवलंय. ठरवू आपणच ना. नाही ठरवू नाही. आम्हाला रिझल्ट द्या ना तुम्ही. रिझल्ट द्यायला काय अडचण आहे? ठरवू आपणच ना. असं काय चर्चा होईल ना. पुढं असं सांगेल आम्ही तुमच्याशी चर्चा करणार आहे. माझं आहे. आम्ही दहशतवादी नाही, नक्षलवादी नाही, चोर नाही, उचक्के नाही, चोऱ्या करत नाही, पाकिटं मारत नाही. शेतकऱ्याची कैवारी तुम्ही तो कोण विषय? आम्ही शेतकरी आहे आणि आमचा हक्क मागणं आमचा अधिकार आहे. हो, चर्चा वाघसाहेबच करणार आहेत ना. तुम्ही इथे आहात, वाघसाहेब इथे चर्चा इथे करून चर्चा बघू. करा ना मग. असं नाही राहू शकत. आता तुम्ही काय म्हणलं पहिले? वाघ साहेबांची चर्चा करा. थोरासाहेब दोन्ही बोलले. पडली काय बोलले? पहिले काय म्हणलं? वाघ साहेबांची चर्चा करा. वाघ साहेब इथं आले तर चर्चा करून घेऊ. म्हणजे आपण हे बघ, आमची इच्छा नाही संघर्ष व्हावा, आमची इच्छा नाही कुठे वादविवाद व्हावा, आमची इच्छा नाही सामान्य लोकांना आमच्यामुळे त्रास व्हावा. पण त्याच्यातनं जर सामान्य लोकांना न्याय मिळण्याची भूमिका जर का घेत नसेल, पाहून आपण पोलिसांना पुढे करून जर का सरकार आंदोलन दाखवण्याचा प्रयत्न करत असेल असं काढून तर आपण हे लोकशाहीला बाधक असणारी एक गोष्ट. चर्चा अंतच होईल ना सर्व. तुम्ही चर्चा करा ना. मला कशाला घेऊन जाता? तुमच्याशिवाय तर होतच नाही ते. नाही नाही, तुम्ही चर्चेच्या नावानं मला घेऊन जाणार. मला माहित आहे साहेब, आता मी 20 वर्ष आले याच्यात. चर्चेच्या नावानं घेऊन जाणार आणि आम्हाला तुरुंगात टाकणार. चर्चा पुढे जर पॉझिटिव्ह झालीच तर ती पुढची गोष्ट आहे. काय पॉझिटिव्हली काय, सरकारने आमचे प्रश्न सोडवत आम्हाला चर्चेला नाही बोलवलं चालतं. आमचं काय म्हणणं आहे की आम्हाला काही क्रेडिट आम्हाला त्याचं काही आवश्यकता नाही. आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या महत्वाच्या मागण्या तरी तात्काळ सरकारनं मान्य केलं पाहिजे, इतकी साधी सरळ भूमिका आमची. नाही पण हे माझ्या ऑफिसला तुमच्या ऑफिसला बसून मग आम्हाला जेलमध्ये टाकायचं.
इथून गोड बोलून आम्हाला घेऊन जायचं, हसत न्यायचं आणि तिथे गेल्यावर मग आमचे काळे कागद करून आम्हाला तुरुंगात टाकायचं. आणि मग आमच्या काटकर साहेबाला एकनाथ शिंदेच्या हातून पुरस्कार किंवा तुम्ही रविकांत तुपकरांना अटक केली. मी बोर्ड लावणार आहे यांचा, एका पक्षाचे नेते आहेत म्हणून आहे बुलढाणा पोलीस स्टेशनच्या ठाण्याला. बोला ना बिंदास बोला. खुल्यावर डिबेट होऊन जाऊ दे, आपण खुल्यावर डिबेट होऊन जाऊ दे, काय अडचण नाही. मी 100% पोलीस स्टेशनच्या बाहेर बोर्ड लावणार की हे तुम्ही ठरवणार नाही, तुम्ही आमच्या पक्षाचे नेते अशी सामान्य लोकांची भावना आहे. शेतकरी संघटनेचे नाही शेतकरी संघटनेचे विरोधी नेते तुम्ही. नाही आम्ही पण आमच्या सहपरिवार दत्त फडणवीस काय बोलतो, सर्व शेतकऱ्यांची काय बोलतो तुम्ही असणार घेऊ नका, विषय गंभीर आहे. विचारायला घरी काय बोलतो, हा विषय आमचा खाली झाला. 4 महिन्यानंतर रजिस्ट्रेशन करणार तुमच्या काही नाही. तुम्ही इतके गोड बोलता आणि गोड बोलून जे करायचं ते करता. आम्हाला माहिती ना, इतके बाहेरच नका वागू काटकर साहेब की लोकांच्या नजरेत येईल. 19-20 समजू शकतो पण 20-0 नका करू. लोक शहरातले लोक कसे तुम्हाला माहित नाही. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. दत्त फडणवीस काय म्हणलो, विश्वास पण राहिला पाहिजे ना. सौरभ बोलतो तुमच्या अहो मला नका प्रचार करू. तुम्ही शेतकऱ्याला न्याय मिळून द्या फक्त. याच्या अगोदरचा कुठलाही विषय तुम्ही कुठे सध्या? मला गोड बोलून तुम्ही फसूच नका. मी आता डिझेल बिझेल नका घेऊ. महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरून काढलेला आहे मी. एक मिनिट एवढं तुम्हाला उलट तुम्ही सरकार नाही, डिझेल बिझेल नका घेऊ भाऊ. एक जण मंत्रालयाच्या समोर डिझेल घेतो आता. मंत्रालयासमोर उभा आहे तो. तू मंत्रालयासमोर आता सध्या उभा डिझेल घेतो म्हणजे आपण हॅलो, कोण बोलताय? हा मीच बोलतो. हा बोला. नाही अंगावर पेटून काही घेऊ नका. तसं काही करू नका. आत्मघातकी कृत्य काही करू नका. सरकार पेटवायची वेळ आली आहे. हा, सरकारला पेटवायची वेळ आलेली आहे. आपण नाही पेटून घ्यायचं आता. आपण मरायचं नाही. लक्षात घ्या तुम्ही. नाही तुम्ही असं कृपया करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. आत्मघातकी कृत्य काही करायचं नाही. आपण यांना जेरीस आणून काळजी करू नका तुम्ही. महाराष्ट्र सगळ्या रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये. लक्षात घ्या. हॅलो, सरकारला मस्ती आली आहे. पोलिसांना पुढे करून सगळं सरकार हे करतंय त्या ठिकाणी. यांच्यावर काय आता वरचं सत्ताधाऱ्यांचं प्रेशर असेल, त्यांना अटक करा, असं करा, तसं करा. आणि हे काय सत्ताधारी सांगतात तसं करतात. हे मर्जी राखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सरकारमधल्या लोकांच्या मर्जी राखण्यासाठी असं वागतात. हा, आंदोलन शांततेने करा. आत्मघातकीपणा करू नका. मी बोलतो तुमच्याशी. साहेब असं अटक पण नाही झाली. हे वातावरण आहे. आता त्याला गेला यार काय घेतलं नाही. पुरा महाराष्ट्र जवळ असतो ते सगळ्या तुम्ही अटक करून आणा. तुम्हाला पुरस्कार यार, पुरस्कार काटकरांना पुरस्कार. आजपर्यंत असे काही पुरस्कार मिळत नाही. वा पुरस्कार म्हणजे बढती, प्रमोशन, शाबाश, चिंता मत करो. येस तो बोला था तुमको मैंने बरोबर. असं आम्हाला समजतं. आम्ही राजकारणी लोक नाहीये. आम्ही चळवळीतले लोक आहेत. आणि आजपर्यंत 20 वर्षामध्ये आमच्या तोंडून एकही वाक्य शेतकऱ्यांच्या पलीकडे कधी निघालं का? आम्ही आमचे इश्यू घेऊन, आमचे प्रश्न घेऊन आम्ही लढत असतो. लोकांना 4 गोष्टीचा फायदा मिळाला पाहिजे अशी आमची भावना आहे त्याच्या पाठीमागची. तुम्ही मला नेऊन समजा काय करणार? चर्चा करून चालून बसून आपण. माझं काय म्हणणं आहे, मला यायला काही दुमत नाही तुमच्या माहितीसाठी. मी काही चोर नाही की मी पळून आलो बा इकडे तिकडं आणि मी पोलिसाला घेऊन पळालो, असलं काही नाही. आम्ही मर्दानी छातीवाले, आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरं जाणार आहे. पण आमची चूक नाही, गुन्हा नाही, काय आम्ही एखादी घटना घडवली नाही की तुम्ही आम्हाला घेऊन चालले, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही चर्चा करा, आम्हाला सांगा काय करायचं, तसं करू. सरकारनं निर्णय घेतला तर आम्ही आंदोलन थांबवू शकतो, असं आमचं म्हणणं आहे. बोलून माझं काय म्हणणं साहेब, लागलं तर आपण दोघं डिस्कस करू काय करायचं. वर चर्चा करू.
तिथं बोलायचं. हा, माझ्या ऑफिसला. इथं नाही बोलायचं. वरती कोणीच येणार नाही, आपण नाही नाही, असं काही नाही. कोणी आलं म्हणजे काय आता मी काही चोर आहे का? मग भीती कोणी आलं नाही. उलट माझं म्हणणं आहे सरकारने यावं, आमच्याशी चर्चा करावी, नाही शेतकऱ्यांना नाही म्हणणं अहो, दादा समजून काय घ्यावं, करू काय नका अडचण नाही. नाही तुम्ही काय करू नका. बोलून देतं कलेक्टर साहेबांना. अहो नाही तुम्ही असं काही करू नका. तसं काही करू नका. तसं करू नका, काहीच करू नका तसं प्लीज. अहो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तसं काही करू नका प्लीज. अहो ठीक आहे ना, पण तुम्ही काही करू नका, तुमच्या जीवाचं बळ काही नाही. हा ठीक आहे ना, पाहू आपण भूमिका ठेवू आपण आंदोलनाची याचे परिणाम उमटतील सगळीकडे. असं करू नका. नाही करून आपण काही तसं करू नका प्लीज. तुम्ही मला अटक करायला आले, तुम्ही मला अटक करून घेऊन जाणार, याचे परिणाम राज्यभर उमटतील. जे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. ऐकून घ्या. हॅलो हॅलो, हा कोण बोलतंय? हा बोला. 100% सरकारच्या दबावातून हे सगळे काम करतायत आणि महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करणे, आंदोलन चिघळवणे आणि शांत असलेल्या शेतकऱ्यांना उचकून देणे आणि महाराष्ट्र अस्थिर करणे अशी भूमिका सरकारचीच आहे आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करतायत. नाही नाही, जीवाचं बरं वाईट नाही करायचं. काय म्हटलं तुम्ही? जीवाचं बरं वाईट करू नका. ते कळत नाही ना यांना. यांना लोकांची आत्महत्या पाहिजे. यांना लोकांनी पेटून घेतलं, लोकांनी आत्महत्या केली, लोक मेले, तर यांची शांती होईल मग पोलिसांची आणि सरकारला एकदम शांत झोप लागेल. हॅलो. हा ठीक आहे. पण यांना कळायला पाहिजे ना ते. नाही नाही, तुम्ही आत्मघातकी काही कृत्य करायचं नाही. सरकारच्या गचांड्या धरू आपण, सरकारच्या गचांड्या धरू आणि यांनी किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातला शेतकरी ऐकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील आणि यांना असं वाटतं यांची काय अवकात आहे किंवा यांची काय कुवत आहे अशी यांची एक भावना आहे, ते त्यांना दिसून जाईल लवकरच. अरे नाही, असं नका करू. जीव द्यायची भाषा करायची नाही. तुम्ही कुठून बोलता? नाही नाही नाही, अशी भाषा करू नका. आपण मरायचं नाही. ज्यांनी आपल्यावर वेळ आणली त्यांच्या गचांना धरू आपण, काळजी करू नका तुम्ही. त्यांना तर मी तेच सांगतोय ना, तुम्ही इथं चर्चा करा माझ्यासोबत काय करायची. बघू आता ते काय करतायत, पण तुम्ही आत्मघातकी कृत्य करू नका. जे काय आंदोलन करायची ते शांततेच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे आणि आपण ठरवू काय करायचं काय नाही. हा नाही, पण आत्मघातकी कृत्य करू नका. यांना तर आपल्या आत्महत्याच पाहिजे. आपण मेलो तर यांना काही सोय सुधक नाही ना. खरं आहे ते. जाती जातीत भांडणं लावायचे, धर्माधर्मात भांडणं लावायचे, लाठीचार्ज करायचा, तुरुंगात टाकायचं, अशी यांची भूमिका आहे. हॅलो, ठीक आहे, तुम्ही काही आत्मघातकी कृत्य करू नका प्लीज. आणि आंदोलन करू आपण ताकदीनं, काळजी करू नका. लाईव्ह चालू, लाईव्ह काहीच नका करू, थांबा. नाही नाही, तसं करू नका. आत्मघातकी कृत्य करू नका. थांबा. ज्यांनी आपल्यावर वेळ आणली त्यांना आत्महत्या करायला लावू, तुम्ही चिंता करू नका. वाघ साहेब, तुम्ही भावना लोकांच्या ऐकल्या, तुम्ही अजूनही ऐका. पर्याय नाही जरा. लोक नाही माहित नाही, भानगडी होती, परिणाम होतील महाराष्ट्रावर. काय होत नाही, तुम्ही ऐका. घडून आणू काहीतरी. म्हणजे लोकांनी मेलं तरी समजा आपलं काही म्हणणं नाही. नाही चालणार ना. लोक साहेब तुम्हाला साहेब 10-15 मिनिटात प्रॉब्लेम होऊ शकतो. 10 ते 15 मिनिटात या जास्तीत विषयाला घेऊन. नाही बरोबर आहे, गांभीर्य आहेच ना. पण तुम्ही फक्त तुमची ड्युटी करायची म्हणून ना करू. तुम्ही थोडं मानवतेच्या दृष्टिकोनातून पण पहा समाज. बरोबर म्हटलं, ते गांभीर्य आहे ना आम्हाला. नाही, याचे परिणाम होतील ना साहेब राज्यभर. आता तिसरा फोन. हॅलो, कुठून बोलता तुम्ही? चला या. हा बोला. चला बरं. हा बोला. हॅलो, हा
सर एक थोडा वेळ लावतो, मला अटक होते, थोडा वेळ लावतो. भाऊंना अटक करते ते थोडा वेळ लावतो सर आपल्याला. नाही, त्यांची भूमिका ठरलेली आहे. त्यांना आंदोलन दाबायचं आहे, आंदोलन मोडून काढायचं आहे. पण त्यांना माहित नाही की शेतकऱ्याचा पोरगा किती आक्रमक आहे. एसपी साहेबांची बोलणं जर केलं तर बरं होईल. कारण आम्ही त्यांना आता ते जबाबदार असतील. जर उद्या उठून जर काय झालं, अनुचित प्रकार घडला तर हे जबाबदार असेल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय? मी नंदुरबार धुळे. ओके. आमची विनंती असेल त्यांच्याकडे जाऊ नका. जर ते पत्र असेल तरच जा. नाही, पत्रगित्र काय नाही, यांच्याकडे कशाचं पत्र आलं? आपण काही गुन्हा केला नाही, आपण काही घटना केली नाही. फक्त दाबादाबी करायची, आंदोलन मोडायचं, असा यांचा प्रयत्न आहे. बाकी काही विषय नाही. आणि आपली करूची मरूची वेळ आलेली 100% करू मरूची वेळ आहे. आणि आपण पण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही. आपली पण आरपारची तयारी आहे. तुम्ही फक्त आत्मघातकी कृत्य कोणी करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नाही, परंतु आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत लवकरच. हो नाही, आंदोलन तर महाराष्ट्रभर चालूच होणार, काही अडचण नाही. येईन घरी. शांततेच्या मार्गाने करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. फोन आले तर भरपूर साहेब, तुम्ही वरिष्ठांशी एकदा बोला अशी माझी विनंती आहे. बोलणं झालं ना आता, तुम्ही तुमच्या लेवलला बोला. नाही, बोलणं झालं माझं. तिथे गेल्यानंतर बोलताय पुढच्या गोष्टी. हा, बोलता येईल म्हणजे तुम्हाला अटकच करायची, बोलायचं काय? तुम्ही काय बोलणार आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही धरणार, डॉक्युमेंट टाकणार, अटक करणार, आंदोलन दाबणार, असाच विषय येतो. काय विषय तसं ते आम्हाला माहिती आहे. अटक करतात बघून एक थोडा वेळ लावतो. साहेब तुम्ही बोलाय का? तुम्ही बोला. नाही, बोलणं साहेब, हे सगळं कळवा. हे ना साहेब, हे राज्यभर याचे पडसाद उमटतील. आता सर्व बोलणं झालं आमचं. सर्व ही बोलणं थोडीच पद्धती विश्वास आम्हाला पाहिजे ना की आम्ही नाही, तसं नाही. दोघं भाऊ बोलल्याशिवाय ऐकणार नाही साहेब. काय ऐकणार नाही अजिबात. आमचं नाही ऐकणार लोक कोणीच. नाही, ठीक आहे ना, काय हरकत आणि नाही. आपण हे काही आंदोलन तारून साहेब, तोडगामध्ये हे काही आंदोलन राजकीय नाहीये, कार्यकर्त्यांपुरतं नाहीये. बरोबर. ते उत्स्फूर्त लोकांमध्ये या चळवळीबद्दल किंवा आंदोलनाबद्दलची भावना आहे. आणि हा विषय खूप लोकांच्या सेन्सिटिव्हिटीचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. कुठं आम्ही काही मानधन वाढवा, आम्हाला पगार वाढवा, असं आमचं म्हणणं नाही. कुठं आहे तुम्ही सध्या? नाही, आणि शेतकऱ्यांच्या पदरात काही पडू नये असं सरकारचं मत आहे का? नाही, अजून नाही. चालू आहे, हॅलो. चालू आहे. काय झालं या ना बोला. इकडे घरी, या ना. नाही, तसं काच करू नका. हॅलो. काय भूमिका घेतात त्याच्यानंतर आपण ठरवू. तसं गडबड हॅलो. करू नका. हा बोला तुम्ही. नाही, थोडं थांबा, मी सांगतो तुम्हाला. नाही ताई, एक थोडा वेळ लावून देतो मी तुम्हाला. नाही, सध्या नाही. 1 मिनिट टाकला स्पीकर ऑन. हॅलो. हा सर, मी नमस्ते ते कृती आपण लागते म्हणजे हा, बोला ताई. तुम्ही घराच्या बाहेर पाय सुद्धा टाकायचं नाही. मी माझे 2 लहान लेकरं घेऊन तुमच्यासाठी जाते पोलीस स्टेशनमध्ये. हे ऐका, हे भावना ऐका तुम्ही लोकांनी. नाही, आता ते ऐकतोय आम्ही, आम्हाला माहिती आहे ना सर्व आम्हाला. जिल्ह्यात आत्महत्या उद्याच्या लोकांच्या. हॅलो. ते आमचं आम्हाला नाही, बघा, आम्हाला आमचं काम करावं लागेल. आम्हाला आमचं काम तुम्हाला करावं बाकीचं काही लोकांशी घेणं नाही. लागेल. ते आपण चर्चा करू ना काय तिथे. चर्चा करू साहेब? तुम्ही वर चर्चा करा. नाही, तसं नाही चालणार. ताई, मुलांना घेऊन काही करू नका. आपल्याला लढून संघर्ष करू. आपण लढून संघर्ष करू, भांडून न्याय मिळवू. हॅलो. नाही, आयुष्य संपवण्याची भाषा करू नका ताई. असं नका करू. आयुष्य संपवायचे नाही म्हणून तर आपल्याला आंदोलन करायचं आहे. तसं नका करू. हो, पण आपल्याला आत्महत्या वगैरे असं करू नका. आयुष्य संपवायची भाषा करायची नाही ताई. ज्यांनी वेळ आणली आत्महत्येची आपल्यावर, मला तेच सांगायचं की मी काही कोणाचं ऐकणार नाही. मला जर सरांना जर कोणी चौकटीच्या बाहेर जर पाय टाकला त्यांचा, तर मी माझं काहीतरी होईल. मग नाही असं नका करू प्लीज. एक मिनिट, शर्वरी बोलते ताई. 1 मिनिट, मिसेस बोलते. तुम्ही पाणी द्या. तुमचं मी व्यवस्था होऊ शकत नाही. बोलतो साहेब लोकांच्या. बरं, चला बरं, चला. आम्हाला आमचं काम करावं लागेल. नाही,
याच्यातून काही परिणाम झाले तर त्याला जबाबदार तुम्ही असाल असं हो, हो, हो. थोडं शांतता ठेवा. ज्यांनी आपल्यावर वेळ आणली, बाकी राज्यात काही ज्यांनी घडामोडी झाल्या आपल्यावर वेळ आणली ताई, त्यांच्यावर तीच वेळ आपल्याला आणायची. हे आमचं आंदोलन जातं कशा नाही आम्हाला आमची कारवाई करावी लागेल. तुम्हाला काय करायचं ठेवा. तुम्ही काय आपल्याला तुम्ही आपल्या आमचं आमचं तुमचं संघटनेच्या टाका, पुढे उचलून सरकारला द्या. चुकायला कुठं न्यायचं नाही, तुम्हाला न्यायचं नाही. काय? नाही, तुम्हाला न्यायचं नाही, बिलकुल तुम्हाला. बिलकुल थोडी तुम्हाला शांतता मारायचं असलं थोडी मारायला, शांतता डिस्चार्ज ठेवा. करायचं असला करा. ते बघा. बंदुकीच्या गोळ्या काढा, आमच्या इथं घाला, पोटात घाला, छातीत घाला. चला बरं. काटकर साहेब बरोबर नाही आहे. थोडी शांतता ठेवा ताई, हा. या. थोडी शांतता ठेवा. तुम्हाला डिस्चार्ज करायचं का आमच्यावर? चला बरं आता भरपूर वेळ झाला. बंदुकीच्या गोळ्या घाला. आम्ही पण ही पद्धत आहे का तुमची अशी? तुम्ही एका बाजूला आमच्या चला, चला बरं. दुसऱ्या चला, बाजूला या. 100 पोलीस चला. आमच्या घरी घेऊन अटक करायला येतात. चला सोबत. ठीक आहे ना, चला. ही पद्धत नाही का? नाही चला ना आम्हाला आमची कारवाई तर करावं लागेल. तुम्हाला काय बघ, तुमची कारवाई साहेब हा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, तुम्ही आमच्यावर ते- लाठीचार्ज करा, ते तसं तुम्ही काही आम्हाला नाहीये. तुरुंगात टाका, तुम्हाला जे करायचं ते करा ना. आम्ही असं काही म्हणतच शेवटी नाही. इंग्रज पुरले होते अशी म्हणायची वेळ आली आता हे सगळं पाहून आम्हाला. चला इंग्रज पुरले ना, 100% इंग्रज पुरले, ते तरी ओळखू येत होते. आणि आपले लोक इंग्रजांची इतकी नाही नव्हते अजून इंग्रज. आता ना आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व म्हणून घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. माझं काय म्हणणं आहे साहेब, तुम्ही कळवा हे वरिष्ठांना की कळवलं ना प्रश्न चिघळेल सर्व साहेब, कळूनच आलेलो आहे. प्रश्न चिघळेल साहेब, सर्व कळूनच आलेलो आहे. ते प्रश्न चिघळेल. आता सर्व कळूनच आलेलं आहे. आता ते तुम्हाला आता दडपायचंच असेल आंदोलन तर तुम्ही दडपा, चिघळवायचंय. माझं काय म्हणणं आहे, शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन हे चिघळून टाकणे. अजून वेळ आहे ना आपल्याला. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सुद्धा ही वेळ आहे ना भूमिका सरकारने आपल्याला. घेतली. शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज केला आणि अख्खा महाराष्ट्र अस्थिर केला, लोकांना तुळू मारलं. आणि काय मिळालं सरकारला याच्यातनं? हे तुम्हाला भूमिका घ्यायची आहे का? आपल्याला तसंच केलं ना त्यांनी. मागच्या वेळेस तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज असाच केला. काट्याकाट्यांनी मारलं नाही का त्यांनी आपल्याला? चला चला बरं. चला. याचे साहेब तुम्हाला माहित नाही, शेतकरी रस्त्यावर उतरतील गावागावातले. चल, घ्या. घ्या ना. एकदम म्हणजे काय लॉकअपला भितो काय आम्ही? अरे तुम्ही चला नका बरं. तुम्ही आम्हाला, पण गुन्हा काय चला ना आमचा? चला ना तुम्ही आता कशाला. वाघ साहेब गुन्हा तर सांगा आमचा काय? अरे बाबा आम्हाला आमची तर प्रतिबंधक कारवाई करावी लागणार. तुम्ही तुमची कारवाई करणार, तुमचं तुमची आम्ही ड्युटी, आमच्या पण आमचा पद्धतीने गुन्हा आमची लागेल ना अहो, साहेब. त्यांना चर्चा करायची नाहीये, हा. प्रतिबंधात्मक कारवाई करायची नाही, आहे. प्रतिबंधात्मक नाही, म्हणजे गुन्हेगार काय? म्हणून अटक करायची. म्हणजे अटक करायची. आणि चर्चेचं नाव आहे. चर्चेचं नाव आहे काटकर फक्त. साहेब, चर्चेचं नाव आहे, आम्हाला समजतं ते. प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे ते. हो मी आहे. नाही, तुमची मजबुरी, आमची कोणती मजबुरी? आमची मजबुरी नाही आम्हाला का? आमची कारवाई करण्यावर तुम्ही मोकळेच आहे ना. आमची मजबुरी नाही का साहेब? हॅलो? आमची पण शेतकऱ्याची नाही, मजबुरी ऐकून घ्या आहे ना तुम्ही आता. ना. बरं आम्ही न्याय मागायचंच नाही का? पंढरपूर. हा बोला, मी मधून बोलतोय. हा बोला. जर या तुम्हाला जर या अधिकाऱ्याने जर नेलं घ्या, घ्या. चला बरं चला त्या ह्याच्यात चला. अरे जीव नाही बोला, द्यायचा, पोलीस जीव नाही बोला. द्यायचा. घ्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, जीव द्यायचा नाही. नाही यांना सांगेल मग माझ्या जर जेव्हा काही बरं वाईट झालं तर हे पोलीस अधिकारी जाऊन नाही जीव द्यायचा नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो तर तुम्हाला हे यायला पाहिजे माझ्या जीवनात वाईट काय झालं नाही जीवाचं काही करायचं नाही. आंदोलन सुरू करा पण शांततेच्या मार्गाने करा. जीवाचं काही करायचं नाही. आपला जर जीव गेला तर त्यांना आनंदच आहे. त्यांना काही नाही. जीव गेला तर त्यांना आनंदच आहे. सरकारला आंदोलन दडपायचंय, सरकारला आंदोलन मोडून काढायचंय आणि पोलिसांच्या खांद्यावर खांदा बंदूक ठेवायची. चला शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. आत्मघातकी कृत्य करू नका. कायदा हातात घेऊ नका. नाही चला चला चला. त्याचे उमटतील साहेब प्रतिसाद. चला ना तुम्ही आमचं इथं तुम्ही चर्चा करा. नाही, चला चला तुम्हाला काय बोलायचं इथं बोला ना साहेब. अरे आता बोलणं झालं माझं वर बोला. वर बोला सर. नाही, नाही, बोलण्याची सर्व बोलणी झाली माझी म्हणून तर आलो मी इथं. साहेब काही गोष्टी आमच्या हातात का नाही आहे. हेच आम्ही नाही तुमच्या हातातले नाही. तुम्ही वरिष्ठांशी बोला ना. शेवटी सरकार म्हणजे तुम्ही आहे ना साहेब. बोलून आलो आम्ही. चला सरकार म्हणजे तुम्ही आहे चला ना. बरं आता चला चला बरं. हे सरकारला बोलायला तुम्ही आमच्याशी गोड बोलणार एका बाजूला. नाही. एक टीम गोड बोलायला चर्चा करायला पाठवणार. लगेच दुसरी टीम 50-100 पोलिसाचा बंदोबस्त नाही करणार. याला विश्वासघातकीपणा म्हणतात. लक्षात घ्या. आणि एका आंदोलनाने संबंध असतं का साहेब सगळे? तसं नाही ना. तर तुम्हाला पण नोकरी करायची आयुष्यभर. आम्हाला पण सत्याग्रह करायचा आहे. आम्ही पण रस्त्यावर म्हणून उभं आहे आमचं ना. तेच म्हणणं आहे ना. मग तुम्ही जर असं विश्वासघातकीपणा एका आमच्या बरोबर संपत करणार नाही, सर्व असाल गोष्टी एका तर हे संपत साहित्यिक नाही. नाही. आम्ही कसा विश्वास ठेवायचा पोलिसांवर? कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही?
सगळेच जर अशा पद्धतीने वागणार असतील तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा कोणावर हे मला सांगा तुम्ही. चला बरं चला. आमची तारीख 29 आहे साहेब, अजून 28 नाही म्हणून ना अजून ही टाइम आहे ना 25 आपल्याला, अजून टाइम आहे ना आपल्याला चर्चा करायला बरं. किती चला. वाजता बसले तुम्ही इथं? काय बोलून राहिले तुम्ही? अहो, मीच तर घरी 12 वाजता आलो. तेव्हापासून जाय ना. मग सकाळपासून काही उलट सुलट सव्वा दोन वाजले ना. शांततेत करा काय करायचं ते. आणि तुम्ही कुठे आम्हाला सांगितलं येणार आहे म्हणून? चला ना. कसं बोलतो? एवढा नाही राहत ना जरा. मग त्यांनी बोलवायला नाही पाठवलं, त्यांनी चर्चा केली आमच्यासोबत. ते आपल्याला चर्चा करायची. हा, साहेबांसोबत चर्चा करायची. म्हटलं साहेब काय हरकत नाही, आंघोळ करतो, जेवण करतो, आपण चर्चा करू, काय अडचण नाही. आपण यायला तयार असतो. चला आता, चला आम्ही नाही बरं. म्हटलं तुम्हाला. चला घ्या. आम्ही नाही म्हटलंच नाही चला तुम्हाला. घ्या सोबत घ्या. चला बरं, चला भरपूर वेळ झाला. थोडी नाही जायचं चला. चर्चा. चला आता आम्ही बी तुमच्या भावना समजू शकतो. नाही, आमच्या ताई, वडील, भाऊ तसं सगळे नाही ना. एकत्र ये. आई तुम्हाला माहित नाही. चल. मग हे आमचं म्हणणं चुकी- आमचं म्हणणं चूक आहे का? मुंबईमध्ये काय परिस्थिती ते मलाही तुम्हाला माहित माहिती लढून आणली आहे. गेली. आमचं आंदोलन आपले करतो. सर्व माहिती आपण काय करतो इथं. आम्हाला अटक करून तुम्हाला काय मिळणार आहे काहीच नाही का? मिळत त्यामध्ये. मग उलट आम्ही तुम्ही तुमच्या हा भावना शेतकऱ्यांची विश्वासघात झाला नाही. तसं काहीच नाहीये माहिती का? उलट तुम्ही पण शेतकरी आहे, तुमची पण भावना त्याच्या बाबतीतली प्रामाणिक असली पाहिजे. मग हा समजा. आम्हाला अटक करून तिथे काय मिळणार आहे? किती दिवस ठेवसाल? 1 महिना ठेवसाल, 2 महिने ठेवसाल? का आयुष्यभर थोडी आम्हाला जेलमध्ये ठेवणार आहे तुम्ही? नाही, जीवाचं काही करू नका बरं प्लीज. चला बरं. तुम्हाला लावतो एक 5 मिनिटात लावतो. 5 मिनिटात 5 मिनिट बोलून आपण चला तिथं बसून आपण दिवस पडला ना आपल्याला बोलून आपण साहेबांशी तुम्ही बोला ना. बोलणं झालं ना आम्हाला असं सर. वाटतं का आम्ही अटक घेतली तुमच्या महिन्यात? चला ना मग. 2 मिनिटं. पण ही बोलून अटक आपण तिथं- ही अटकच चुकीची असं आमचं म्हणणं आहे. हे बोलून आपण अजूनच आता तर आम्ही इथं आलो. वॉरंट पाहिजे का नाही की तुम्हाला अटक करतोय आम्ही? तो- आपण तुम्ही एखादा कागद द्याल का नाही आम्हाला की रविकांत तुपकर तुम्ही हा गुन्हा केलेला आहे, तुमच्या हातून हा एक मोठा गुन्हा झालेला आहे, तुम्हाला आम्हाला अटक करून न्यावं लागतं. भाऊ तसं अटक केलं तर तुम्हाला कोर्टापुढे न्यावं लागेल. त्यांना ते करायचं नाहीये ना. त्यांना नुसतं बसवून रेकॉर्डवर चढवायचं. काही ठेवायचं नाही, हा, फक्त रेकॉर्डवर पोलीस स्टेशनला ठेवायचं बसून नाही, ठेवायचं नुसतं नाही. बसवून ठेवायचं त्यांना. पोलिसांना 24 तास जे वरती ठेवता पण येत. नुसतं बसवून बिना ठेवायचं कागदाला तुम्हाला ठेवू त्यांना. शकता तुम्ही आम्हाला माहिती आहे, बिना नाही ठेवू कागदाला शकत ठेवता. ना. मॅडम वकील आहे काय हा, एक सर्व कॅमेरे चालू आहे. असं नका आणि करू. तुम्ही शेतकरी नेते तर हे गोष्टी इलिगल होतील का काही एका सेकंद आता हे इलिगल सुरू आहे ना. हे सगळं मला सेकंद मला तुम्ही घरी अटक करायला आले, ही इलिगल आहे, ही बेकायदेशीर आहे, माझी कुठलीही चूक नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो की चोर, उचक्के, वरलीवाले, मटक्यावाले खुलेआम फिरतायत. चला, चला. ज्यांच्यावर प्रस्तावित कारवाई आहे तिथं शेपूट घालतो आपण सगळं, तिथं बोलत नाही, त्यांना आणत नाही. काय काय आता ताशेरे झाले, मी इथं स्पष्ट सांगत नाही तुम्हाला. कशाला बोलायला लावता आम्हाला सगळ्या गोष्टी? आरोपी कोर्टाची माफी मागावं लागली साहेब, तुम्हाला कशाला सांगायला लावता आम्हाला तुम्ही? आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे ना. चला नाही सर, चला चला ना. तुम्ही चर्चा करा. नाही करू ना. चला ना सर आता. एवढं फोर्सफुली नेणं म्हणजे चुकीचं बरोबर नाही वाटत अशी कोणती आम्हाला. चर्चा? जरा कोणाचं या गोष्टी. चला ना. पण साहेब मला गुन्हाच काही नाही चला ना आता. आता 29 तारीख लांब आहे, 28 तारखेपर्यंत सरकारला आम्ही मुदत दिलेली आहे. हा, सरकारनं 28 पर्यंत काही नाही केले तर मग तुम्ही आमच्यावर कारवाई प्रस्तावित करा किंवा तुमची कारवाई करा. पण अजून सरकारनंच निर्णय दिलेला नाही. आमची मुदत 29 ला आहे. आणि आपण थोडी बरोबर, विचारत तत्परच आपण आपला करतोय ना. विचारच नाही ना बाकी काही. सर- आपलं गुन्हाच नाही, आपला विचार शेतकरी घेणार ताब्यात, आपण थोडी घेणार ताब्यात. पर्टिक्युलर तुम्ही अशा पद्धतीनं आज 25 तारीख आहे, अजून 26, 27, 28, 29 हीच तारीख. आपल्याला बिफोर आता उद्या संडे आपल्याला सर्व माहिती हा, कळवायची. आज शनिवार, रविवार, संडे, मंडे सर्व माहिती आम्हाला आज करायची. टाकून द्यायचं. तुमचं मोकळं झालं, तुमची नाही नाही नाही, जबाबदारी. तसं थोडी होणार. म्हणजे काही असं तसं काहीच होणार नाही. 353 वगैरे दाखल करायचं असं वगैरे काही आहे का वा डोक्यात? वा, ते तर काय नाही, ते तर खोटे गुन्हे दाखल करणार ना, मागच्या वेळेस केले तसे. आणि तुम्हाला जर काटकर साहेब, तुम्हाला ऐकून घ्या, तुम्ही मागच्या वेळेस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, तुम्हाला वाटलं तर रविकांत तुपकरचं आंदोलन होणार नाही, शेतकरी यांच्यासोबत येणार नाही, चुकीचं काहीच होणार नाही. हे चुकीचं बघ, काहीच होणार नाही. तुम्हाला असं वाटलं की नाही? मग त्याच्या दुप्पट लोक आले की नाही चला यावर्षी? मला थोडं सुकून घ्या. नाही, 2,000 आले ना. चला चला चला. हा, हे- चला बरं. तुमचे लोकच नव्हते मोर्चात. एकाच चला ना, प्रमाणे हा? त्यांचा एकाच ते दहा. काटकरांच्या दृष्टीनं मोर्चात लोकच नव्हते, कारण त्या खुर्च्याला खुश करावं लागतं ना. पूर्ण मोकळं आकाश होतं तिथं काय. एकाच काहीच दहा देऊ आहे ना शकत नाही त्यांचं. तुम्ही. तुम्ही सगळी खोटी उत्तर आम्हाला द्या आणि फक्त बोलायचं म्हणून गोडगोड बोला. सोयाबीन कापसाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. पुढे तुम्ही नाही करू शकत ते मार्ग. तुम्ही मार्गच नाही करू शकत. कारण नका. वरती तर बोलू शकतो ना. शेवटी आपल्याच इथं बसून चर्चा होतात ना. मान ठेवा ना. चला ना. ड्युटी करून मोकळं व्हायचंय. नाही नाही नाही. हे बघा, तुम्ही जोपर्यंत राहणार तोपर्यंत आम्ही तुमच्या बाजूला बसतो ना. तुमचं काय तुमच्या डोक्यात एकदा या बॉल घेऊन टाकला आतमध्ये. नाही, 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 नाही. आपण चारी पायात मोकळं होतो आणि साहेबाची शाबासकी आपल्याला मिळते की बुवा आपल्याला यांना अटक करून आणलं. असं काही नाहीये. नाही का उद्या आहे का.
असं नाही. चला मग आमची प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही आम्हाला अटक करून नेऊ नये. आमची अटक बेकायदेशीर आहे, याच्यात कुठे कायदेशीर पद्धत नाहीये असं आमचं म्हणणं आहे. जसं काय म्हणा. चला 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 मला पण द्या. हरी 2 ग्लास. तुम्ही मुद्द्यावर बोलतच नाही, तुम्ही तुमचं सांगू राहिले ना. आमचं सोयाबीन कापसावर बोला. तुमची भाषा तुमची जी त्या ती प्रत्येक पॉइंट आमच्या आता कागदावर घेतलेले ना. अहो, पण फायदा काहीच नाही त्याचा. आता सरकारनं जर त्याच्यावर मार्ग काढला नाही, आता दिवशी तुम्ही तर सरकारचे दूत म्हणूनच आहे की नाही. पोलीस म्हणजे सरकारचे दूतच आहे ना. कलेक्टर साहेब एसपी साहेबांची चर्चा झाल्या सर्व आव्हान गेले तसं. पण मग पुढे काय रिझल्ट पाहिजे ना. म्हणूनच तर त्यांनी सांगितलं की रविकांत तुपकरला अटक करा. हा त्यांचं अहवाल गेल्यावर या अहवालाचा अर्थ काय की यांना अटक करा. अशा मागण्या आहेत. यांना अटक करा. मागण्या अशा आहेत. बोला ना दादा, बोला ना. अहवाल गेल्यावरच तर तो विरोध आहे की अटक करा, तात्काळ अटक करा. पोलीस अधिकारी पण आहेत उपस्थित, तुम्ही बघू शकता. रविकांतजी सुद्धा आहेत. रविकांतजी, नेमकं काय सुरू आहे या ठिकाणी? बुलढाणा पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी मला बेकायदेशीर अटक करायला आलेले आहेत. माझा गुन्हा काही नाही. माझा गुन्हा एवढाच आहे, मी सोयाबीनला भाव मागतोय, मी कापसाला भाव मागतोय. जिल्हा आणि महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून एकरी 10,000ची नुकसान भरपाई द्या. आज गावगाड्यातला सामान्य शेतकरी अडचणीत आहे. आम्ही सरकारला इशारा दिला की 8 दिवसात तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेऊ. अशी सर्व परिस्थिती असताना अचानक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं घरी येतात. सकाळी येऊन मला सांगतात की तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे आणि अचानक पोलिसांची धाड पडते आणि तुम्हाला अटक करून न्यायचंय, तुम्हाला न्यायचंय, चर्चेला न्यायचंय असं म्हणून त्या ठिकाणी येतात. मी त्यांना सांगितलं ठाणेदार साहेबांना, अहो इथं वर्दी सुरू आहे, इथं मटका सुरू आहे, इथं जुगार सुरू आहे, हे सगळे लोक उजळ माथ्याने फिरतायत आणि आमचा गुन्हा नसताना तुम्ही आम्हाला अटक करून नेताय. आमचा काय गुन्हा आहे? शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि सरकारलाच महाराष्ट्रातलं वातावरण अस्थिर करायचं आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आमचं म्हणणं मांडलं. आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागतोय आणि सरकारनं त्याच्यावर मार्ग काढावा, धोरणात्मक निर्णय घ्यावा. ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही त्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. म्हणजे उपचार करायचं सोडून चळवळी करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या लोकांना दडपायचं आणि पोलिसांचा वापर करायचा. कारण सत्ताधारी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात आणि यांना काय सत्ताधारी सांगतील तसं वागावं लागतं. तुमच्या अटकेच्या कारवाईने काही पडसाद उमटू शकतात का तुमच्या समर्थक कार्यकर्त्यांना? नाही, आता मला खूप लोकांचे फोन आले. जेव्हा हे सगळं बाहेर गेलं असेल कदाचित तेव्हा खूप लोकांनी फोन केले की आम्ही आत्महत्या करतो. एक महिला म्हणली मी 2 लेकरं घेऊन उडी मारतो. मी म्हणलं मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कोणी उचलू नका. सरकारला आपल्या आत्महत्याच पाहिजे आहे. सरकारला त्या ठिकाणी आत्महत्या करा, तुम्ही मरा, जेलमध्ये टाका, हेच सरकारला पाहिजे. आपण आत्महत्या करायची नाही. ज्यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आणली त्यांच्या गचंडा धरून त्यांना रस्त्यावर आणू, अशा पद्धतीची निडर आणि निर्भीड भूमिका, लढवई भूमिका महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी करायचे. आंदोलन करा सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, पण शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने करा. कुठेही आपल्या जीविताला काय होईल अशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्याच्या पोरांनी करू नये अशी माझी विनंती आहे. पण सरकारला झटका द्यावाच लागेल, सरकारवर प्रेशर तयार करावंच लागेल. अशा पद्धतीनं आमचा निर्णय झालेला आहे. बघू आता हे काय करतात काय नाही. यांनी जर का आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या माध्यमातून सरकारने, तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील 100%. मित्रांनो, या ठिकाणी ठाणेदार साहेब सुद्धा आहेत. काटकर साहेब, नेमकं आपण कशासाठी या ठिकाणी आला? प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. त्यांनी जे इशारा दिलेला आहे. बरं, मग यांना 2-3 दिवस अटक ठेवणार की नेमकं काय प्रोसेस? घेऊ, पोलिसांच्या नोटीसला निधीत घालत नाही, अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आलेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची ही भूमिका असते की असा कुठलंही काही असंवैधानिक आंदोलन होऊ नये. पण हे शेतकऱ्यांसाठीचं जे आंदोलन आहे हे तर जनसामान्यांसाठीचं आंदोलन आहे. नेमकं हे असंवैधानिक कसं? मंत्रालयाचा ताबा घेणे हे आंदोलन असंवैधानिक आहे असं आमचं कायद्याच्या भाषेत सांगितलं. एक मिनिट मित्रांनो, या ठिकाणी जे म्हणतायत ठाणेदार महोदय की हे असंवैधानिक आंदोलन आहे आणि जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारं हे आंदोलन त्यांना असंवैधानिक वाटतं. पण तो प्रश्न, तो जो आहे, यांचं जे म्हणणं आहे किंवा यांचं जे उत्तर आहे ते सगळं जनतेला द्यावं लागणार आहे. या पुढे नेमकं या अटकेनंतर पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय सर, रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा. असंवैधानिक कसं हे रिटर्न दुसरं घे. सरकारच असंवैधानिक आहे
हे सरकारच नियमाने बनलेलं नाहीये, त्यामुळे या सरकारवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि मंत्रालयाचा ताबा घेणे हा आमचा अधिकार आहे. मंत्रालय आमचं आहे ना, हे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सामान्य माणसाच्या टॅक्स पे मधून हे मंत्रालय चालतं. आम्ही टॅक्स पे करतो सगळे लोक, त्याच्यावर हे मंत्री लोक मजा करतात, त्याच्यावर हे लोक तिथं मजा मस्ती एसी मध्ये राहतात. या गाड्या घोड्या याच्या सगळ्या राज्यभर फिरवल्या जातात. मंत्र्यांवर जी उधळपट्टी होते ती सामान्य माणसाच्या पैशातनं करातनं त्या ठिकाणी होते. त्यामुळे आमची भूमिका अशी आहे की मंत्रालय हे आम्हा शेतकऱ्यांचं आहे, सामान्य माणसांचं आहे. त्यामुळे त्या मंत्रालयात जायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशी आमची भूमिका आहे. आणि जर आमचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री लोक तिथे काम करणार नसतील तर आम्ही तिथे जाणारच, आमचं म्हणणं मांडणारच. त्यांना तिथे बसण्याचा अधिकार नाहीये. आणि सामान्य माणसाला कसं रोखू शकतं, ती सार्वजनिक प्लेस आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणं, जिथं आमचे धोरणात्मक निर्णय होतात तिथं जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. उलट आमची अटक किंवा आम्हाला अटक करायला आलेले ही सगळे अधिकारी मंडळी हे बेकायदेशीररित्या आम्हाला घेऊन जात आहेत, आमचा काही गुन्हा नसताना. मित्रांनो, स्पष्टपणे त्यांनी उत्तर पण दिलं, सांगितलं सुद्धा आहे की बेकायदेशीरपणे आम्हाला अटक करून या ठिकाणाहून घेऊन जात आहेत. असंविधानिक कुठल्याही प्रकार नाही. मंत्रालय आमचंच आहे, शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचं आहे, जनसामान्यांचं आहे. ते अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आता नेमकं कसं त्यांना नेलं जातं आपण या ठिकाणी बघू शकतो. मी तुम्हाला दाखवू शकतो. रविकांत जे तुमच्याकडे शेतकरी नेते आहेत त्यांची अटक या ठिकाणी होत आहे, त्यांना नेलं जात आहे. चला ना तिथं बोलून आता चला ना, काय भूमिका भरपूर झालं ना. शेतकऱ्यांची, त्यांच्या समर्थकांची ही आपण बघणार आहोत. चला बरं, असं नका, चला चला, असं नाही नाही, चला चला चला. आता ही जबरदस्ती नाही का, ही जबरदस्ती नाही का? प्रतिबंधक कारवाई नाही ही जबरदस्ती आहे ना. तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला ओढत नाही ना, ही जबरदस्ती. चप्पल कुठे, चप्पल नाही ही जबरदस्ती. हे माझी चप्पल काय त्यांना शेतकरी एकजुटीचा सोयाबीन कापसाला भाव, सोयाबीन कापसाला भाव कोण म्हणतो देणार नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, हम तुम्हारे साथ हैं, सरकार पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. बेकायदेशीर अटक करणाऱ्या सरकारचा निषेध असो, बेकायदेशीर अटक करणाऱ्या सरकारचा निषेध असो. रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रडायचं नाही. अरे या सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. शेतकऱ्यांचं आंदोलन मोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्याचं आंदोलन मोडू पाहणाऱ्या सरकारचा निषेध असो. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, सोयाबीन कापसाला भाव मिळालाच पाहिजे, दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एकरी 10,000
10,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सोयाबीन कापसाला भाव मिळालाच पाहिजे. सोयाबीन कापसाला भाव मिळालाच पाहिजे. कोण बंद देणार नाही. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है. आपली गाडी घ्या, आपली गाडी घ्या. पुलिस को आगे करती है. तर मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे बुलढाणामधून रविकांत तुपकर यांचे कशा प्रकारे पोलीस त्यांच्या घरी आले आणि कशा प्रकारे त्यांची बघा त्यांनी काय बोलले आणि काय नाही. तर बुलढाणा पती तुरुंगात जायचं काही तासातच पतीला न्यायालयातून सोडून आणलं. रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात. चर्चेतून तोडगा न निघाल्यानं रविकांत तुपकर कारवाई मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचं त्यांनी केलं होतं वक्तव्य. कायदा सुव्यवस्थेनी कारणावरून पोलिसांच्या ताब्यात रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात. कारण काय जाणून घ्या आणि व्हिडिओ तुम्ही बघताच तो कशा प्रकारे ते बोलले. बुलढाणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्त त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारी चिखली मार्गावरून तुपकर यांच्या निवासस्थान परिसरातील हालचाली वाढल्या. यानंतर पोलिसांचे एक पथक तेथे दाखल झाले. यावेळी तुपकर व अधिकाऱ्या शाब्दिक चकमकी उडाल्या. यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांनी शहर ठाण्यात आणण्याची आली आणि शहरात जरी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यापूर्वी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय हक्काचा मागण्यासाठी तुपकर आणि बुलढाण्यातील एल्गार मध्ये थेट मंत्रालयाचा ताबा घ्यायचा गंभीर इशारा दिला होता. यावरून पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली. मुंबईत आंदोलन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे. आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढला होता. जिल्ह्याभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांना मागण्याचा विचार झाला होता. तर 28 नोव्हेंबरला मुंबईत धडक घेऊन 29 नोव्हेंबरला मंत्रालयात ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी या मोर्चातून दिला होता. आणि कशा प्रकारे ते आपले काम करत होते शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या मालासाठी ते लढत होते. रविकांत तुपकर आणि त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायचा प्रयत्न केला आणि विरोधी पार्टींनी त्यांना भडकवून देण्याचा
प्रयत्न केला. तसेच बोलत आपले मंत्रालयाच्या समोर आम्ही मुंबईला जाऊन आंदोलन करू असे त्यांनी बोलले होते. तर त्यांच्या विरोधात वॉरंट निघाला की तुम्ही जर अशा प्रकारे करसाल तर तुमच्यावर कारवाई होईल. आणि अशा प्रकारेच त्यांनी आपले कर्तव्य केले. शेतकऱ्यांच्या सोबत राहून शेतकरी पण त्यांच्या सोबतीला होते. अशा प्रकारे त्यांच्यावर केस लागल्या आणि हे चुकीचे असतात. ह्या अशा न्यूज आपल्या चॅनलवर येत राहतात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक कमेंट नक्की करा.